नमस्कार, एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत। आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी। भारतीय बौद्ध महासभा निफाड तालुका शाखेच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण व चिंतन शिबिर संपन्न। नाशिक जिल्हा शाखे अंतर्गत निफाड तालुका शाखेच्या वतीने निफाड येथील काँग्रेस भवन येथे कार्यकर्ता प्रशिक्षण व चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले। भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय कार्यालय प्रमुख एस.के. भंडारे, राष्ट्रीय सचिव बी.एच. गायकवाड, शाखा अध्यक्ष यू.जी. बोराडे, केंद्रीय प्रशिक्षक एस.एस. वानखेडे, जिल्हा सरचिटणीस शरद भोगे, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णाजी सोनवणे, संघटक भाऊलाल कटारे, बाजीराव गायकवाड यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर प्रशिक्षण व चिंतन शिबिराचे उद्घाटन एस.के. भंडारे यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाचे उद्घाटक एस.के. भंडारे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना नाशिक जिल्हा एकेकाळचा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता, तो बालेकिल्ला आम्हाला साबूत ठेवायचा असून कार्यकर्त्यांनी शिस्तीने व नियमाप्रमाणे कार्य केले पाहिजे असे मत व्यक्त केले। त्याचबरोबर बी.एच. गायकवाड, एस.एस. वानखेडे, यू.जी. बोराडे यांनी संस्थेचे पदाधिकारी यांची जबाबदारी आणि त्यांचे कर्तव्य काय या विषयावर सविस्तरपणे मार्गदर्शन केले। कार्यक्रमाला ज्येष्ठ केंद्रीय शिक्षक पी.के. गांगुर्डे, रामभाऊ केदारे, विजय गजभिये, विद्याताई केदारे, काजल कटारे, साळवेताई तसेच भारतीय बौद्ध महासभेचे माजी आजी श्रामणेर बौद्धाचार्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा निफाड तालुका अध्यक्ष प्रकाश संसारे, मनोहर अहिरे, छगन कटारे, अशोक खळताळे, अजय गांगुर्डे, सुरेश गांगुर्डे, बाळासाहेब सोनवणे, निलेश निळे, शिवनाथ चव्हाण, महेंद्र गायकवाड, अविनाश मोरे, नारायण साळवे, शशिकांत भोसले, रामदास वाघ, विठ्ठल निळे, पांडुरंग निर्भवने, गौतम अहिरे, हरिभाऊ केदारे यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश संसारे यांनी केले तर सूत्रसंचालन मनोहर अहिरे यांनी केले तसेच आभार छगन कटारे यांनी मानले। प्रतिनिधी सुरेश गांगुर्डे, पिंपळगाव, बसवंत।